नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। मनोज भाऊ, काय मागणी आहे तुमची? बोला बरं दोन शब्द आता। मागणी काहीच नाही आमची। MSRDCतून जे नालीचं काम चालू आहे ना, हो, तर आमचं म्हणणे नाली जे सरळ आहे बरं. सरळ करण्यात यावी, नागमोडी करण्यात येऊ नये। नागमोडी जर केली तर रस्ता कमी होईल। हो, आपण अतिक्रमण मुक्त केलं, बरोबर. अतिक्रमण युक्त नाही करायचं हो. ना। हा खंबा याने इतके दिवस हा खंबा काढला नाही। हो. हे झाड आहे, झाड काढणे, झाड काही लाभाचं झाड नाही, माडुकाचं झाड आहे, बरं. हे काढायला काय अडचण नाही द्यायची। बरं. तर आमची ठेकेदार एवढीच विनंती आहे की काम भरपूर दिवसामध्ये रखडलं होतं। सर्वात प्रथम त्याचं आमच्यातून सगळ्यांनी त्याचं स्वागत की त्यांनी काम डबल सुरू केलं। पण काम सुरू करत असताना त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हा जे पोल आहे, हा पोल आतून टाकण्यात यावा, पण हे झाड काढून नाली सरळ करण्यात यावी। बरं. तुमचं बोलणं झालं का ठेकेदाराशी? नाही, ठेकेदाराशी नाही, त्या माणसाचं आमचं बोलणं झालं। तर त्यांनी ते सांगितलं पाहिजे ते इंजिनियर येऊ राहिले म्हणजे त्याचे। बरं. आपल्या प्रभागाचे नगरसेवक सुद्धा इथं आलेले आहेत। बरं. ते विशाल भाऊ काबरा येतात, हे नगरसेवक येतं या वार्डाचे, आणि ते सुद्धा काळजीने या ठिकाणी उपस्थित आहे। विशाल भाऊ, काय सांगता येईल या कामाबद्दल? काही नाही, नाली सरळ करावी त्यांनी। जागा नसली तर आपण नागमोडी करू दिली असती। आज जागा आहे तर जागा तिकडून ते कापून ते खंबा आत टाकायचा, हे तोडून सरळ करता येते नाली। बरोबर आहे. आपलं काय काम उद्देश हा नाही का नाली अडवायची? बरोबर आहे, बरोबर आहे. कामं व्हायलाच पाहिजे, हो, पण सरळ करता येते तर हे सरळ का नाही करत? ते सरळ करा, इतकीच मागणी आमची, बाकी काही नाही। मोहन भाऊ, काय म्हणणं आहे आता, उद्या जर नाली ठेवली इथं, एवढा जागा ठेवाली, उद्या डबल अतिक्रमवाले येऊन बसतील इथं, बरोबर आहे. अडचण होणार आहे। एक तर टर्निंगवर झाला, हो, टर्निंगवर झाला, रोड डबल छोटा व्हायला। हो, विचार करायला पाहिजे ठेकेदार साहेबांना। काम असं नाही की बा आज केलं की उद्या डबल परत होईल असं नाही। एकदा झालं डबल काम विचार आहे होत असते ना. नाही, हे भविष्याच्या हिशोबाने काम हो राहिलं ना। मग आज तुम्ही थोडीसर जर जागा 4 फुटाची जागा ठेवली तर कोणी येते तर कोंबड्या कापते तर डबल लोकांना त्रास सुरूच ठेव। मग त्या हिशोबाने आमची हीच विनंती आहे की ते काम जे आहे ते सुरळीत करण्यात यावं। खंबा आणि ते झाड काढून ती नाली पूर्वक सुरू करण्यात यावी। गर्दीपणा व्हायला नको। हे विशाल भाऊ काबरा येतं, या प्रभागाचे नगरसेवक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत। हॅलो, सोनू साहेब, विशाल काबरा बोलतो, नगरसेवक। आवाज फटा लागला ना त्यांचा आवाज। हॅलो सोनू साहेब, विशाल काबरा बोलतो, नगरसेवक। ही तुमची MSRDची जी नाली चालू आहे ना, ही तुम्ही तिरपी घ्या लागले, ही सरळ करा नाही, तो काढून घ्या। हां हां, हो, बरं, हो दा, नागमोडी नाही करायची, नागमोडी करू देणार नाही साहेब आम्ही तुम्हाला। बरं, ठीक 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 आहे, तितकं करून घ्या तुम्ही, बाकी काही अडचण नाही आम्हाला, काही कामात नाही थांबत, काही अडथळा नाही येणार तुम्हाला, तुम्ही आम्हाला सरळ करून द्या फक्त, बस। तिला खेटून घ्या। उद्या काय ते लोक अतिक्रमणवाले बसतील तिथं, कोंबड्या कापतील, तेच कामं करायची पुन्हा। बरं, हो, ओके ओके, चालेल चालेल, हां तितकं करून घ्या व्यवस्थित, बस। ठीक आहे, ते ठीक। पैनगंगा नदीवर खड्डा पडा म्हणा एवढा आणि ते पैनगंगा नदीवर खड्डा पडला तर काय केलं? हो, भरणं चालू आहे का? काल अर्धवट भरला, वापस आले काल ते नाही, लोकं. काल अर्धवट भरला आणि वापस आले काल। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, घ्या, ठीक आहे, घ्या करून साहेब, ओके। तिथं ट्रॅक्टर गेलो होतं एक। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।